हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आफ्टर सो लाँग टाईम नंतर मी पुन्हा माझे व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत. आज जो मी मेकअप तुम्हाला दाखवणार आहे तो जो जिजाऊचा रिसेंट लुक केला होता त्याचा मेकअप ट्युटोरियल शेअर करते. फर्स्ट मी इथे PSCचं मॉइश्चरायझर अप्लाय करते. हा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे आणि माझी स्किन ड्राय असल्यामुळे थोडंसं मी त्याचं ॲप्लिकेशन थोडं जास्तच करते आणि खूप लाईट वेट आहे त्यामुळे एकदम स्मूथ चेहऱ्यावर व्यवस्थित बसतो. त्यानंतर नेक्स्ट मी इथे क्युटी ब्युटीचं प्रायमर घेतलेलं आहे. इथे याचं काम आहे पोर्स फिल करायचा. हे यूज केल्याने तुमचा जो बेस आहे तो खूप व्यवस्थित बसतो. आता मी ते FSचा कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे ज्याच्याने माझे डार्क सर्कल आहे ते मी कवर करून घेते. जिथे अंडर आईजच्या खाली आणि जिथे मला वाटतं थोडं डार्क शेड आहे तिथेच मी अप्लाय केला आणि खूप कमी अमाऊंटमध्ये घेतलेलं आहे. आता मी इथे युरोप गर्लचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि BWCच्या पॅलेटमधून 2 कन्सिलर आणि फाउंडेशन मिक्स करून माझ्या स्किनच्या अकॉर्डिंग फाउंडेशन तयार करून घेतला शेड आणि तो माझ्या पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतला. फेसला तसंच आपल्या इयरला आणि नेकला पण व्यवस्थित फाउंडेशन अप्लाय करत जा, म्हणजे एक इवन टोन आपला झाला पाहिजे, दिसला पाहिजे, नाहीतर पूर्ण वेगळा दिसतो फेस आणि इयर नेक. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित मॅच झाल्या पाहिजेत. तर मी आता पूर्ण व्यवस्थित अप्लाय करून घेते पूर्ण फेसवरती. खूप जास्त पण असं मी फाउंडेशनचा यूज केलेला नाही आहे आणि इथे कन्सिलरसुद्धा मी खूप जास्त यूज करणार नाही आहे. व्यवस्थित मी पूर्ण फेसला अप्लाय करून घेतला आणि आता इथे मी कन्सिलर जो यूज करते आहे तो आय मॅजिकचा घेतलेला आहे. इथे मी चुकून डार्क शेड घेतला होता, लाईट शेडच इथे घेतलेला आहे आणि खूप कमी अमाऊंटमध्येच लावलेला आहे. तुम्ही बघू शकता मी किती कमी क्वांटिटी घेतलेली आहे. बस तेवढा घेऊन मी ब्लेंड करून घेते. फाउंडेशन आणि कन्सिलर लावून झाल्यानंतर ब्लेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे. आपली इव्हन सगळीकडे फेसवरची पूर्ण जी टोन आहे तो व्यवस्थित एकसारखा टोन दिसला पाहिजे, कमी जास्त कुठे दिसायला नाही पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित ब्लेंड करत जा. त्यानंतर BWCच्याच पॅलेटमधून मी इथे कॉन्टोरसाठी डार्क शेड यूज केलेला आहे. कॉन्टोर करते नोजला, फोरहेडला आणि चीकला. मी कशा पद्धतीने अप्लाय केलं तुम्ही बघितलं असेल आणि व्यवस्थित मी एकच ब्लेंडर इथे यूज केलेला आहे. त्याच ब्लेंडरनी जर तुम्हाला यूज करता येत नसेल तर तुम्ही याच्यासाठी दुसरा ब्लेंडर यूज करत जा. आता मला त्याची सवय झाली आहे त्यामुळे मी एकच ब्लेंडरनी करते. नेक्स्ट मी आता इथे लूज पावडरचं ॲप्लिकेशन करून घेते. त्यासाठी मी PSCची लूज पावडर घेतलेली आहे, 12 नंबर शेड आहे. आधी मी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलं आणि मगच पावडरचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. ते पावडर पफच्या साहाय्याने मी ते सगळीकडे लूज पावडरचं ॲप्लिकेशन करते. एकदम हलक्या हाताने टॅप करूनच जस्ट लूज पावडर लावायची आहे आणि दॅन मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे आणि मग ती ब्रशचा यूज करून कॉम्पॅक्ट पावडर सगळं फेसवर ॲप्लिकेशन त्याचं करून घेते लूज पावडरचं. इथे लूज पावडर जी मी यूज केलेली आहे ती युरोप गर्लची केलेली आहे. इयरला, नेकला सुद्धा व्यवस्थित आपण ब्रशनी अप्लाय करून घ्यायचं कॉम्पॅक्ट पावडर. आणि त्यानंतर मी आता इथे ब्लशचा यूज केला आहे. टच पॅलेटमधून घेतलेला आहे ब्लश लावल्यानंतर मी ते हायलायटर घेतला आहे. तो PSCचा कॉन्टोर पॅलेट आहे ते आणि फेरारुशीची जी हायलायटर आहे ते दोन्ही इथे यूज केलेलं आहे हायलायटर. नेक्स्ट मी इथे FSचा फिक्सर घेऊन मी इथे पूर्ण फेसवरती अप्लाय करते आणि माझा मेकअप फिक्स करून घेते. ते ट्राय करण्यासाठी मी ते फॅनचा यूज केला आणि त्यानंतर मी आता इथे आयब्रो फील करून घेतली जी PSCचा घेतली होती. आणि आता आय मेकअप करण्यासाठी मी इथे वरच्या साईडला लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे डार्क शेड यूज करते, डार्क ब्राऊन शेड यूज करते.
मी ते खूप पटापट, मला व्हिडिओ खूप लेंदी करायचा नव्हता त्यामुळे मी फटाफट दाखवते आहे. खालीसुद्धा अंडर आयच्या खालीसुद्धा मी डार्क ब्राऊन कलर्स यूज केला आहे आणि माझे डोळे खूप छोटे असल्यामुळे मी इथे व्हाईट कलरची काजळ पेन्सिल यूज केली आहे. मी मोस्ट ऑफ लेन्स खूप कमी यूज करते कोणत्याही मेकअपमध्ये, कारण माझे डोळे खूप छोटे आहेत आणि मला लेन्स जास्त लावले की त्रास होतो, त्यामुळे मी खूप कमी यूज करते. इथे मी लॅशेससुद्धा यूज केलेले नाही आहेत. जे माझ्याकडे सध्या अवेलेबल होते ते ब्राईटचे होते, ते खूप हेवी होते आणि मला इतका हेवी दाखवायचं नव्हता. सो ओव्हरऑल इथे लुक माझा रेडी झालेला आहे. ज्वेलरी घालून आणि माझा पूर्ण गेटअप रेडी करून हेअरस्टाईल वगैरे मी तुमच्यासमोर येते. पण तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. दिसते ना प्रिटी? चला पाहूया फायनल लुक. हिअर इज माय फायनल लुक. याची जी मी रील बनवली आहे ती नक्की बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.